तुम्ही जॉब करत असाल आणि तुमच्या पगारातून पीएफ कट होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तुमच्या सेव्हिंग बद्दल महत्त्वाची अपडेट जाणून घ्या। सरकारने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर 8.25% कायम ठेवलाय। ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने याबाबत एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला। यापूर्वी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर 8.15%वरून 8.25%पर्यंत म्हणजे 0.10%नी वाढवलं होतं। तर 2022-23 मध्ये ते 8.10%वरून 8.15%पर्यंत वाढवलेलं। आता याचा फायदा तुम्हाला कसा होणार सोप्या भाषेत सांगते, नीट समजून घ्या। जर तुमच्या ईपीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असतील तर 8.25% दराने तुम्हाला दरवर्षी 8,250 रुपये व्याजदर मिळेल। याचा फायदा देशातील सुमारे 7 कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे। पीएफ मध्ये महागाई भत्ता आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम जमा होते, तसा ईपीएफओचा कायदाच आहे। आता पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर कायम ठेवल्याने जर तुमच्या पीएफ खात्यात 31 मार्च 2024 पर्यंत एकूण 5 लाख रुपये जमा असतील तर 8.25% व्याजदराने तुम्हाला 5 लाख रुपयांवर 41,250 रुपये व्याजदर मिळेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा। याविषयी अधिक अपडेट जाणून घ्यायचे असतील, कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती हवी असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू।